आपत्ती, पूर, इमारत दुर्घटना आणि विविध बचाव मोहिमा अधिक प्रभावीपणे हाताळता याव्यात यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF मार्फत अग्निशमन जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले। या 10 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील 15 जवानांनी सहभाग घेतला। प्रशिक्षणादरम्यान शोध व बचाव कार्य म्हणजेच सर्च अँड रेस्क्यू, दोरखंडाच्या सहाय्याने बचाव कार्य म्हणजेच रोप रेस्क्यू, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। विविध प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे जवानांना आपत्तीच्या काळात सुरक्षित आणि प्रभावी बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणामुळे अग्निशमन दलाची आपत्ती व्यवस्थापन क्षमता अधिक बळकट होणार असून भविष्यातील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी जवान अधिक सक्षम होणार आहेत। बेसिकली आम्ही हे 15 मुलं ही जी सिलेक्ट केली अख्ख्या पूर्ण टीम मधून, आमच्या वसई फायर ब्रिगेड मधून, त्याचं विशेष असं होतं की आपले जे माननीय कमिशनर साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसार आपण ह्या मुलांना ट्रेनिंगला पाठवलं। उद्देश असा आहे की येणारा जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये वसई विरार शहरामध्ये मागचा अनुभव घेतला मागच्या वर्षीचा, तर बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे पाणी साठलं होतं। मग अशा वेळी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग केलेली काही फोर्स आपल्याकडे असेल, टास्क फोर्स, तर ती अशा वेळी चांगल्या प्रकारचं काम करते। इतरही कर्मचाऱ्यांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे, परंतु हे NDRFचे आपण एक स्पेशल फोर्स त्यांना आता इकडे तयार केलं। नागरिकांना आवाहन असं करू की आम्ही नेहमी, तुम्ही बघितलं की सोशल मीडिया असो किंवा टेलिव्हिजनवरती आपल्याला नेहमी वॉर्निंग्स येतात, अलर्ट्स येतात, पावसाचे अलर्ट्स येतात, गाड्या बंद अलर्ट्स होतात। त्यावेळी त्या अलर्टमध्ये अनेक सूचना दिल्या जातात, त्या सूचनाचं त्यांनी पालन करणं गरजेचं आहे। जसं जर आता ट्रॅकवरती पाणी साचलं तर रेल्वे निश्चितच बंद होते। मग जर रेल्वे बंद आहे, रस्त्यावरती पाणी आहे, तर लोकांनी घरी राहणं गरजेचं आहे। शाळेत मुलांना पाठवू नये अशा वेळी, कारण काय होतं की मग जे फायर सर्व्हिस असो किंवा कोणतेही तुम्हाला NDRF असे फोर्सेस जे तुम्हाला मदतीला येतात अशा डिझास्टरमध्ये, त्यांचं काम वाढतं। मग जर तुम्हाला काय अलर्ट दिले तर ते फॉलो करा, अशी आमची एक रिक्वेस्ट राहील जनतेला, असं आवाहन करतो।